मंत्री प्रताप सरनाईक सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सरनाईकजी, अभिनंदन, आपलं खाते वाटप अखेर झालेलं आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। धन्यवाद धन्यवाद। प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या माध्यमातून आज परिवहन मंत्री म्हणून माझी जी नियुक्ती झाली आणि या खात्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन। प्रामुख्याने पहिल्यांदाच तुमच्याकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना एकच मनामध्ये इच्छा आहे की सर्वसामान्य जो आमचा एसटी कामगार आहे, जो ड्रायव्हर आहे, जो कंडक्टर आहे, गेल्या अनेक वर्षापासून मी वृत्तपत्रांच्या आणि टीव्ही वाहिन्यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांच्या कुटुंबियांच्या भावना आहे बघत होतो, ऐकत होतो। आता त्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कसा न्याय देता येईल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि ह्या एसटी सेवा किंवा परिवहन सेवेच्या माध्यमातून राज्याला जास्तीत जास्त कसं सुविधा देता येईल ह्या खात्याच्या माध्यमातून त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। सरनाईकजी, एक अत्यंत महत्त्वाचं व्हायब्रंट खातं तुम्हाला मिळालेलं आहे, कायम चर्चेत असतं परिवहन खातं, त्यामुळे कितपत चॅलेंजिंग वाटतं आणि तुम्ही समाधानी आहात या खात्याबद्दल? नाही, मी खूप समाधानी आहे आणि प्रामुख्याने गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी प्रयत्न करेन। कारण शेवटी गरिबीतनं एक कार्यकर्ता म्हणून निर्माण झालेला प्रताप सरनाईक आज राज्याचा परिवहन मंत्री झालेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्यांच्याकडनं नक्कीच चांगल्या अपेक्षा असणार आणि पुढील कार्यकाळामध्ये एसटी कामगारांना न्याय देण्यासाठी, एसटीची सेवा सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी आणि जास्तीत जास्त ह्या खात्याला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करेन। मात्र सरनाईकजी, आपण जर खाते वाटपाची ही यादी बघितली तर लक्षात येईल की गेल्या सरकारमध्ये जी खाती ज्या मंत्र्यांकडे होती ते बहुतांश तीच खाती पुन्हा एकदा देण्यात आलेली आहेत, तोच पदभार दिला गेलाय। मात्र गृह खात्यासंदर्भात आपण पाहतो की शिवसेना आग्रही होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ते पुन्हा एकदा खातं गेलंय। ठीक आहे ना, देवेंद्र फडणवीस सारखे एक चांगले मुख्यमंत्री ह्या राज्याला मिळाले, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे डावे आणि उजवे हात म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार ह्या राज्याचं आता नेतृत्व भविष्यामध्ये करणार आहे। न भूतो न भविष्यती असं लोकांनी 232 आमदारांचं पाठबळ असलेलं सरकार ह्या राज्याला पहिल्यांदा प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो 5 वर्ष ही महाराष्ट्राच्या दृष्टीने तुम्ही लिहून ठेवा, 2024 ते 2029 भविष्यातला हा तरुण, भविष्यातली मुलं ह्या दरम्यान जे नेते आणि जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्री कार्यभार करत होते आणि त्यांच्या कार्यभारामध्ये महाराष्ट्राचा असा विकास झाला हे आवर्जून सांगतील असं मला अभिमानाने सांगावंसं वाटतं। सरनाईकजी, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी किंवा भाजप तिन्ही पक्षांमधली ही जी खाते वाटपाची यादी समोर आली आहे, समाधानकारक वाटते? कशा पद्धतीचं खाते वाटप झालं? नक्कीच समाधानकारक असेल। सर्वसामान्य माझ्यासारखा कार्यकर्ता, आम्हाला हे आमच्या दृष्टीने सर्वोच्च पद आहे। एक महाराष्ट्रासारख्या राज्याचा मंत्री म्हणून, ठीक आहे खातं कुठेही असू द्या, पण मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारून त्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणारा एक कार्यकर्ता आणि तो आज मंत्री झालेला आहे, याचा मला अभिमान आहे। खातं कुठलेही असेल तरी त्या खात्याला न्याय द्यायलाच हवं मंत्र्यांनी आणि ते आम्ही प्रामाणिकपणे देऊ।